Hello, this is the My Artifact episode number 1833. आजची तारीख आहे 20 फरवरी 2020. 20 नाही 21 फरवरी 21 फरवरी 2020. वाजले आता 1 वाजलाय. आताच माझं जेवण झालंय. आपल्याला कालचा आर्टिफॅक्ट प्रभाव करायचा आहे ना. सो काल झालं काय, काल एक गोष्ट अशी झाली. युजली मी कसं आहे की ऑफिसमध्ये जास्त बोलून न रडकून असतो. म्हणजे युजली मी शांत राहत आहे, आपल्या कामाशी काम ठेवत आहे, नथिंग ऍट ऑल. बिकॉज मला असं फील झालंय की साला आपण एक प्रकारे ऑड मॅन आउट करून राहिलोय. कारण माझ्या मागचे जे लोक आहे या सगळ्या लोकांना परमनंट करण्यात आलाय, मला परमनंट करण्यात नाही आलाय. सो म्हणजे असं फील होते ना की साला माझ्यामध्येच काही ना काहीतरी कमतरता आहे. बट स्टील मी त्याला फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि बट इन हाऊ समहाऊ म्हणजे कसं आहे की सक्सेस होण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी तुम्हाला टॅलेंटची गरज नसते. इट इज जस्ट डिपेंड ऑन युअर हाऊ यू रिॲक्ट टू द पीपल. पण असं म्हणता नाहीये बिकॉज दॅट की हा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. कारण मला असं वाटते की मी माझ्या कामामध्ये खूप एफर्ट करतो. बट लोकांना असं वाटते की मी माझ्या कामामध्ये एफर्ट करत नाही. व्हाय? कारण माझे जे एफर्ट आहे त्यांच्या एफर्टपेक्षा खूप कमी आहे. आणि लिटरली मी जे काही हे करतो इट्स नॉट रिअली डिपेंड. कारण लोक खूप मेहनत करतात आणि त्यांचं मेहनत माझी मेहनत इज जस्ट लाईक काफी डिफरन्स आहे. म्हणजे समज जर माझे सिनियर घे, प्रशांत घे, अविनाश घे, यांना असं वाटते की सौरभ वगैरे काम तर करत आहे बट त्याचं काम इतकं असं हे नाही, युजफुल नाही, इट्स नॉट रिअली गुड. बट ही इज डुईंग इट तर त्यामुळे त्यांना असं वाटते की बट ऍज कम्पेअर टू आकाश भागवत घे, ही इज काइंड ऑफ लाईक अ नवीन लागलेला मुलगा आहे. हाडं कधी 5-6 महिने झाले असेल तर याला प्रत्येक परमनंट करण्यात आलं. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट त्यांनी लवकर शिकलंय. 2D घे, 3D घे, ही लर्न क्विकली आणि ही अंडरस्टँड व्हेरी क्विकली. आणि त्याला अशाच प्रकारचे प्रोडक्ट पाहिजे. ऍज अ कंपनी रिक्वायर्ड्स अ रिअली टॅलेंटेड पर्सन, नॉट अ ऍव्हरेज पर्सन. सो मी एक प्रकारे कसं आहे ऍव्हरेज पर्सन आहे असं मी मानतो. आणि माझ्यासोबत जे काही होऊन राहिलं आहे इट्स मॅटर ऑफ फॅक्ट. मला असं आता या साऱ्या गोष्टी काढून मग स्वतःला नाराज वगैरे नाही करायचं आहे. इट इज ऑल दिस थिंग्स. पुढे काल काय झालं, काल मी ऑफिसमध्ये गेलो. ऍक्च्युली परवाच्या दिवशी काय केलं मी, परवाच्या दिवशी मी काय केलं की शुभम आहे ना त्याच्या कम्प्युटरवर बसलो होतो. ओके, शुभम इज डुईंग प्रोजेक्ट स्टफ. बट तुझं जर काम झालं तर तू ऑफिस म्हणजे त्याचं सिस्टीम रिकाम असतो ना, त्या सिस्टीमवर जाऊन बसतो. ओके, तर मी काय ऍज अ ग्लोबल ट्रेनिंगचे काही पार्ट्स वगैरे बनवून राहिलो होतो. पार्ट्स नाही, प्रॅक्टिससाठी काय आपण प्रोजेक्ट फाईल वगैरे काही सेट करत नाही, सरळ लेआउट मध्ये जातो. ऑल दिस थिंग्स आता मला नाही का पूर्ण माहिती आहे की प्रोजेक्ट फाईल कशी आहे की इन्व्हेंटरची प्रोजेक्ट फाईल नाही का ही अशी एक प्रोजेक्ट फाईल आहे की जे एक प्रकारे जिथे साऱ्या आयपीटी वगैरे सेव्ह होऊन जातात. आता मोस्ट ऑफ द नाही का आता या 2020 फीचर मध्ये नाही का इन्व्हेंटरच्या 2020 फीचर मध्ये असं एक हे फीचर आहे. इन्व्हेंटरचं 2020 व्हर्जन आहे, याच्यामध्ये असं एक फीचर आहे की याच्यामध्ये नाही का जे लास्ट टाइम जी प्रोजेक्ट फाईल आहे ना तो त्याच प्रोजेक्ट फाईलला कन्सिडर करतो आणि नवीन जे लेआउट आहे त्या लेआउटमध्ये सारे आयपीटी त्या जुन्यावाल्या प्रोजेक्ट फाईलमध्ये सेट करतो. जे की बाकीच्या अगोदरच्या इन्व्हेंटर फाईलमध्ये असं काही होतं नाही. त्याच्यामध्ये कसं होतं की एव्हरी टाइम यू चूज न्यू लेआउट इट विल ऑटोमॅटिकली सेट द प्रोजेक्ट फाईल ॲट द सी ड्राईव्ह. ज्याच्यामध्ये सी ड्राईव्ह म्हणजे जिथे एक प्रकारे सर्व्हर असते, तिथे सर्व्हर म्हणजे जिथे सी ड्राईव्ह म्हणजे एक प्रकारे जिथे नाही का सारा कचरा वगैरे राहतो. म्हणजे कसं आहे की समजा मला त्या फाईलचा बॅकअप वगैरे पाहिजे म्हणजे मी त्याचा असेंब्लीची फाईल आहे ना ती सेव्ह करू शकतो माझ्या लोकेशनमध्ये. बट त्या असेंब्लीचे आयपीटीज आहे ना ते जाते प्रोजेक्ट फाईलमध्ये आणि प्रोजेक्ट फाईल कुठे सी ड्राईव्हमध्ये. हे एक प्रकारे खूप बेटर फीचर होतं. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की समजा मला फाईल हवी आहे किंवा सारे आयपीटी वगैरे हवे आहे तर मी पॅकिंग करून सगळ्या फाईल्स माझ्या एका पर्टिक्युलर लोकेशनमध्ये घेऊ शकत होतो. बट 2020 फीचर 2020 व्हर्जन मध्ये असं एक फीचर आहे की याच्यामध्ये नाही का जे लास्ट फाईलचं जे प्रोजेक्ट फाईल आहे त्यालाच पकडून त्याच लोकेशनवर तो सारे आयपीटी सेव्ह करतो. जरी तुमची असेंब्ली फाईल तुमच्या लोकेशन जरी सेव्ह असली
तरी ते सारे आयपीटी जुन्या प्रोजेक्ट फाईलवर सेट होऊन जातात. या तर हे मला माहित होतं या, तरी मी ते गलती केली. या ऍक्च्युली कसं आहे की जेव्हा ग्लोबल ट्रेनिंग झाली सुरू आणि मला फटाकसे एक पाठ काढायचा होता, तर मी फारसा विचार केला नाही, प्रोजेक्ट फाईल सेट करत बसलो नाही. इट वॉज लाईक मी असं डायरेक्ट गेलो आणि डायरेक्ट मी सरळ माझ्या लेआउटमध्ये गेलो, लेआउटमध्येच एक प्रकारे भडकन काम सुरू केलं. बट मी एक गोष्ट विसरलो आहे की प्रोजेक्ट फाईल्स जर आपण प्रॉपरली सेट नाही केली तर माझी आयपीटी इकडे भटकू शकते, माझी असेंब्ली माझ्या लोकेशनमध्ये सेव्ह राहील, बट आयपीटी इकडे भटकू शकते. सो दॅट इज ऑल आय नीड इट. या तर त्या दिवशी आणि तेच मॅटर झालं. या तर जेव्हा शुभमनी जेव्हा काल त्याची सिस्टीम उघडलं, त्यांनी बघितलं की त्याच्या असेंब्लीमध्ये काही वेगळे आयपीटी आहे त्यांनी बनवलं नाही. तर त्यांनी विचारलं की हे आयपीटी कोणी बनवल्या. देन सौरभनी बनवल्या. मग मी आलो तेव्हा मला म्हणलं की तू बनवलं काय, म्हणलं हो म्हणलं. मग त्यांनी म्हणलं तुला प्रोजेक्ट फाईल सेट करता नाहीत का, म्हणलं करता येते म्हणलं. मग इथे आयपीटी कसे काय आले म्हणलं. तर मी डायरेक्ट लास्ट म्हणजे लेआउट ओपन केलं आणि लेआउटमध्ये जे लास्ट फाईल लोकेशन आहे ते सेव्ह झालंय. म्हणलं तुला कळत नाही का म्हणे, 2 वर्षापासून काम करून राहिलं म्हणे, तुला प्रोजेक्ट फाईल सेट करता नाहीत का म्हणे, वगैरे वगैरे. सो या सगळ्या लोकांसमोर नाही का मला असं म्हणलं, आय जस्ट फील लाईक दॅट की मी जर ऐकून घेतलं. या कारण याच्यामध्ये गलती कोणाची होती, गलती माझीच होती. या कारण मीच प्रोजेक्ट फाईल सेट केली नाही, मी डायरेक्ट लेआउटमध्ये गेलो आणि सरळ लेआउटमध्ये गेल्यानंतर काम सुरू केलं आणि त्याच्यानंतर माझे सारे आयपीटी हे त्यांच्या लोकेशनमध्ये सेव्ह झाले. सो बेसिकली कोणी व्यक्ती आहे तो असं म्हणणच ना, आणि अनफॉर्च्युनेटली ही गलती माझ्याकडून झाली आहे. सो डेफिनेटली असं म्हणेल की बाबू हे या म्हणजे तू इथे 2 वर्षापासून काय उकळून राहिलाय का, या करून का राहिलं, तर प्रोजेक्ट फाईल सेट करता नाही येत तर तुला का करता काय येते. या म्हणजे त्यांच्यासाठी एक उदाहरण आहे की जस्ट लाईक तुला प्रोजेक्ट फाईल सेट करता नाही येत तर तुला करता काय येते. या सो आणि हेच एक फॅक्टर आहे समजा नाही का, असे छोटे छोटे फॅक्टर नाही का एक प्रकारे नाही का लोकांच्या डोक्यामध्ये कसं राहिले नाही, असं रिअलाइज होते की सौरभ इज नॉट रिली डुईंग रिली वर्क. या वेल मला काय असं लोकांना प्रूफ करून दाखवायचं नाही का हु एम आय आणि मी कोण आहे काय आणि कशाप्रमाणे आहे. वन थिंग आय टेल यू इज दॅट की समजा तुम्हाला सक्सेसफुल करायचं असेल तर तुम्हाला चांगली गोष्ट करायची गरज नाही, बट वन थिंग इज दॅट की तुम्हाला वाईट गोष्ट पण कधीही करायची नाही आहे. अनलेस यू आर डुईंग समथिंग रिली बॅड स्टफ. टेल मी तुम्ही कोणत्या फील्डमध्ये असाल, तुम्ही नाही का तुम्ही तुमच्या सक्सेसवर जो प्रोसेस सक्सेसची म्हणजे तिथपर्यंत जाण्याची ती काफी स्लो होऊन जाते. सो बेटर आहे की तुम्हाला नाही का तुम्ही कोणत्या फील्डमध्ये राहा, तुम्ही कोणत्या फील्डमध्ये तुम्ही काम करा. इम्पॉर्टंट हे आहे का तुम्ही तिथे गलती नका करू. ट्राय टू अंडरस्टँड एव्हरीथिंग आणि प्रत्येक गोष्टी काळजीपूर्वक करा. जर तुला माहित होतं प्रोजेक्ट फाईल सेट केल्यानंतर सेट नाही केली तर आपल्या आयपीटी इकडे तिथे कळू शकते, हे तुला माहित होतं तरी तू ते गलती केली या आणि तरी तुला ते माहित होतं. या सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुला ते गलती माहित असताना सुद्धा पण त्या सगळ्या तू गोष्टी केल्या की व्हाय डिड यू डू दॅट. या का गलती केल्या. तू असं नाही म्हणू शकत का हा ते घाईघाईमध्ये झालंय. इट इज इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की मग घाईघाईमध्ये तर सगळ्यांपासून घाईघाईने काही पण होऊ शकते, पण तू इथे 2 वर्षापासून का असं होऊन राहिलाय. या तू तेवढा स्टॅमिना नाही किंवा तेवढा पेशन्स नाही किंवा तेवढं ते अंडरस्टँडिंग करण्याचा फॅक्टर नाही, तर मग वाय आर यू हिअर. दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. मी त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करत आहे. सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की डोंट डू मिस्टेक्स एव्हरी टाइम. की तुम्ही कोणत्या फील्डमध्ये असा डोंट डू मिस्टेक्स अँड इट इज रिअली इम्पॉर्टंट स्टफ. दुसरी गोष्ट, आतापर्यंत मी असं म्हणलं मला स्टार्टिंगला खूप जास्त एक प्रकारे हेझीनेस वाटलं, चला मी आतापर्यंत एवढं काय केलं आणि व्हाय इज दिस थिंग हॅपन, व्हाय इज दिस थिंग हॅपन, व्हाय इज दिस हॅपन वगैरे वगैरे खूप विचार केला. आय जस्ट फील लाईक रिली डेस्परेट. बट हळूहळू जसा वेळ गेला तसं रिअलाइज झालं की सरळ गलती माहीत होती अँड दॅट्स वाय. या मला असं वाटतं की याच गोष्टीमुळे मला शायद परमनंट करण्यात नाही आलं वगैरे वगैरे. कारण सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपण इथे या PMI मध्ये नाही का आपल्याला सोबत किती मोठी बेकार गोष्ट झाली असेल ना, बरोबर. या मी सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला तयार आहे, बिकॉज हे एक गोष्ट नाही का माझ्यासाठी लर्निंग कॅपॅबिलिटी आहे समोर येणाऱ्या फ्युचरसाठी. कारण समोर येणाऱ्या फिल्म मेकिंग मध्ये मला अशा प्रकारची रेप्युटेशन नाही पाहिजे की सौरभ इज डुईंग रिली नॉट रिली गुड वर्क. या म्हणजे तो कधी चांगला काम करत नाही, नेहमी चुका करते, मला असं कधीही करायचं नाही. यासाठी मी प्रत्येक गोष्ट कॉशियसली होत आहे. आता मला नेक्स्ट टाइम एव्हरी टाइम लक्षात राहील एक मिनिट जेव्हा पण मी काम करेन एव्हरी टाइम आय सेट द प्रोजेक्ट फाईल आणि प्रोजेक्ट फाईल सेट करूनच मी काम करेन. या अदरवाईज मी नाही करेन. इट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग यू हॅव टू अंडरस्टँड. कसं आहे मोस्ट ऑफ दी लोक खूप लोकांकडून शिकतात किंवा खूप
मेंटर कडून किंवा टीचर कडून किंवा खूप साऱ्या लोकांकडून शिकतात. बट माझ्या कंडिशन अशी आहे की मोस्ट ऑफ द जे काही गोष्टी आहेत त्या मी शिकलो आहे माझ्या गलतीमुळे. आणि जे काही गलतीमुळे जे काही शिकलो आहे ते जे फॅक्टर आहे की ते जे लेसन्स आहेत दोज आर रिअली इम्पॉर्टंट. या आणि त्याचं जे महत्व आहे ते खूप मलाच माहिती आहे, याचं महत्व किती जास्त. सो असं एकदम नाराज व्हायची गोष्ट नाहीये. ऑफिसमध्ये या सगळ्या गोष्टी होतात आणि या गोष्टीपासून आपल्याला अंडरस्टँड व्हायला पाहिजे. आपल्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे, आपल्यामध्ये एक चांगली गोष्ट ही आहे की आपण सहन करून घेतो आणि दॅट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. की समजा तुम्ही फाईट करत आहात, या दॅट मेक्स यू रिअली वंडरफुल. या बट तुम्ही जर सगळ्यात गोष्ट महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही सर्व म्हणजे दुनियामध्ये सर्वात ताकदवर इंसान कोण आहे? जो फाईट करू शकतो? नाही, जो सहन करू शकतो. या आणि इट इज आणि हे चांगली गोष्ट आहे का? आणि मला असं वाटतं की चांगली गोष्ट नाही आहे. या सहन करणे इज नॉट रिअली गुड. कारण एव्हरी टाइम समोरचा व्यक्ती काय आहे काय करू शकते. या बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की समजा जर आपल्याला नाही का समजा जर प्रॉपरली वेनी त्याला रिस्पॉन्स देता येत असेल ना, तर इट इज रिअली गुड, इट इज रिअली इम्पॉर्टंट. की समजा नाही का तुम्ही तुमचा आन्सर करा, तुम्हाला सांगा की या आता मी काल चूक होतो, व्हाय? कारण मी गलती केली अँड दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. तर मी गलती केली त्यामुळे मी ऍक्सेप्ट करतो की दिस वॉज हॅपन. नाही तुम्ही असं म्हणायला काही कमी जास्त करत नाही, मी बोलून दिलं असतं. या बट याच्यामुळे नाही का नुकसान पण माझीच झाली असती. लोक म्हणले असते की सौरभचा ऍटिट्यूड चांगला नाही वगैरे वगैरे. अजून मी लोकांसोबत फारसं चांगलं बोलून पण नाही राहिलोय. आता फारसा बोलून नाही राहिला म्हणजे व्हॉट इज रिअली इम्पॉर्टंट. या आता मला काही यांच्याकडून असं फारसं काही इम्पॉर्टंट असं वाटत नाही की यांच्याकडून असं काही खूप काही असं घ्यायला पाहिजे. या आता मी ऑफिस लोकांसोबत ऍज अ तेच करून वापरत आहे ऍज अ ऑफिस कलीग. व्हॉट एव्हर काही असो, इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपल्याला आपल्या टार्गेटकडे फोकस राहावं लागतो. आज अजून एक गोष्ट मी शिकलो आहे, लाईक आता मी एक असं एक ऐकलं आणि त्याच्यामुळेच मी 8 एपिसोड रेकॉर्ड करायला घेतलं. आता मी कसं एक प्रकारे आता जेव्हा पाणी गरम होईल तेव्हा 8 एपिसोड रेकॉर्ड करणार होतो. बट एक प्रकारे एक गोष्ट ऐकली आणि त्याला असं फटाकसे रिअलाइज झालं खरे मला 8 एपिसोड करायचे. आणि ती कोणती गोष्ट होती? या युट्यूबवर मी नाही का मला एक चॅनल भेटलाय, पहिल्या फुल टाइम फिल्म मेकर. फुल टाइम फिल्म मेकर इज रिअली गुड. याच्यामध्ये डीओपी बद्दल खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. डीओपी साठी त्यांनी कोणकोणते कॅमेरे, बिकॉज कॅमेरा ऑल्सो स्पीक अ स्टोरी. या म्हणजे कॅमेराचे अँगल किंवा कॅमेराचे मुवमेंट किंवा कॅमेराचे शॉट हे एक प्रकारे रेप्रेझेंट करते स्टोरीला. स्टोरी इज रिअली इम्पॉर्टंट. या कधी कधी डायलॉग्स म्हणजे एक प्रकारे स्टोरी कोण कोण इलॉबरेट करते. एक ऍक्टर आहे, एक म्युझिक आहे, एक लाइटिंग आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे. पण कॅमेरा पण आहे. या कॅमेराबद्दल मला माहित नव्हतं की कॅमेराबद्दल कशाप्रमाणे स्टोरी इलॉबरेट करते. फुल टाइम फिल्म मेकर हे चॅनल एक अंडरस्टँड करते की मला कशाप्रमाणे शॉर्ट्स घ्यायला पाहिजे, माझे कोणते शॉर्ट्स इमोशनल आहे, कोणते इन्थुझियास्टिक आहे, कोणते एक्साइटिंग आहे, कोणते ऍक्शन आहे. या सिच्युएशनसाठी मला कोणकोणते शॉर्ट्स हवे आहे, काय हवे आहे. लिटरली ही प्रोसेस आहे ना, ही जसं प्रोग्रेसमध्ये आहे. इट इज नॉट रिअली गुड की हे प्रकारे कम्प्लीट आहे की मला एक प्रकारे ज्ञान आलंय की अनलेस मी स्वतः मी स्क्रिप्ट वाचली मला रिअलाइज झालं का ऍक्शन सीन आहे की फटाफट पिकअप करतो की इथे मला शॉर्ट पाहिजे, तिथे शॉर्ट पाहिजे, तिथे शॉर्ट पाहिजे. हा मी एक प्रकारे विचार करू शकतो बट प्रॅक्टिकली त्या गोष्टी करू शकत नाही कारण मी अजूनपर्यंत कोणतं प्रॅक्टिकल वर्क केलं नाहीये. सो इट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग की तुझ्यापाशी ज्ञान आहे पण याला तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये पण करून बघा. कारण प्रॅक्टिकल करणं इज रिअली इम्पॉर्टंट. कारण थेरॉटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज मध्ये वे डिफरन्स मेथड, वे डिफरन्स आहे. या म्हणजे जमीन आसमान का फरक होता है थेरॉटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज. बट आपल्यापाशी तेवढी सुविधा नाही, आपल्यापाशी तेवढा पैसा नाही, आपल्यापाशी तेवढी इक्विपमेंट नाही आहे, त्यामुळे आपण या साऱ्या गोष्टी करू शकत नाही. बट ट्राय टू अंडरस्टँड की जेव्हा आपण त्या फील्डमध्ये जाऊ आणि त्या फील्डमध्ये आपण त्या इक्विपमेंट किंवा त्या गोष्टीसोबत इंटरॅक्ट करू तेव्हा आपण त्या गोष्टीला अंडरस्टँड करू आणि फाइंड आउट करू की याला आपण कशाप्रमाणे बेटर करू शकतो. बिकॉज प्रॅक्टिकल इज रिअली इम्पॉर्टंट. अनलेस यू डिडंट डू प्रॅक्टिकल दॅट थेरॉटिकल नॉलेज इज फेड अवे. या कारण कसं आहे की आपण एक 5 किलोचा डंबेल उचलू शकतो हे आपल्याला माहित आहे. बट याची मेहनत जेव्हा माहित पडते जेव्हा आपण ऍक्च्युअल मध्ये 5 किलोचा डंबेल उचलतो तेव्हा आपल्याला माहित पडते 5 किलो म्हणजे काय, डंबेल म्हणजे काय. सो इट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग यू अंडरस्टँड की नाही का थेरॉटिकल नॉलेज इज गुड बट थेरॉटिकल अँड प्रॅक्टिकल नॉलेज इज व्हेरी मच गुड. या आणि अजून एक गोष्ट, तुझ्या लाईफमध्ये किंवा तुझ्या समोर येणाऱ्या फ्युचरमध्ये अशा काही गोष्टी होईल का जेव्हा नाही का तुला थेरॉटिकल गोष्टीवरूनच तुला समोरला सांगायचं आहे की असं आहे असंच आहे बट तू प्रॉपरली सांगू शकत नाही कारण तुझं प्रॅक्टिकल नॉलेज नाही. ट्राय टू अंडरस्टँड. लोकांना समजा सांगायचं असेल तुझ्यापाशी जे काही नॉलेज आहे ते हे नॉलेज ऍक्च्युअल बेसमध्ये असलं पाहिजे. या
आता जर असं नसेल तर तुला हे पण सांगावं लागेल का हे जस्ट थेरॉटिकल आहे, आय डोंट नो बट इट रिअली वर्क्स, बट इफ यू ट्राय टू अशा प्रमाणे शायद होऊ शकते, कारण मी युट्यूबवर या साऱ्या गोष्टी बघितल्या. सो एक प्रकारे आपण दुसऱ्या व्यक्तीला पण अंडरस्टँड करू, बट यामुळे नाही का आपलं महत्व कमी पडते आज कम्पेअर टू युट्यूबचं महत्व जास्त पडते. सो ट्राय टू अंडरस्टँड की आपण थेरॉटिकल नॉलेज घेऊ, त्याच्यानंतर त्याला प्रॅक्टिकल करू, आणि ते प्रॅक्टिकल केलेलं थेरॉटिकल नॉलेज आपण दुसऱ्यांना पास ऑन करू, तर याचं कम्प्लीट क्रेडिट आपल्याला जाईल, अँड दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. ओके, या मी माझ्या लाईफमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जेणेकरून मला असं वाटते की मी माझ्या लाईफमध्ये काहीच केलं नाही, नथिंग ॲट ऑल, कुछ भी नाही किया, आणि असं वाटते की साला आपण काय आहोत काय नाही, म्हणजे आपलं काही महत्व आहे का नाही. बट आपल्याला माहिती आहे की आपलं महत्व काय आणि कशाप्रमाणे आपण या सर्व गोष्टी मॅनेज करू शकतो आणि कशा वेळी आपण आपल्या टार्गेटला फोकस करू शकतो, या सर्व गोष्टी आपल्याला अंडरस्टँड करते, आपल्याला माहित आहे, आणि आपण त्या गोष्टीकडे जाऊन राहिलो. इट इज इम्पॉर्टंट थिंग. अजून एक गोष्ट सांगायची आहे, हॉवर्डमध्ये करीब 100 जणांचा क्लास होता. 100 जणांपैकी 5 वर्षानंतर नाही का त्यातले 5 लोक सक्सेसफुल झाले आणि बाकी 95 लोक अनसक्सेसफुल झाले. अनसक्सेसफुल म्हणजे काय की म्हणजे 5 लोक एवढे कमवून राहिले होते, हे 95 लोक जेवढे कमवून राहिले यांच्यापेक्षा डबल हे 5 लोक कमवून राहिले होते. सो दॅट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग की या 5 लोकांमध्ये असं काय स्पेशल होतं जे 95 लोकांमध्ये नाही. मोस्ट ऑफ द पीपल इज नॉट रिअली सक्सेसफुल बिकॉज ऑफ दॅट दे आर काउंटेड ऑन द 95%, आणि 5% जे लोक आहे तेच लोक सक्सेसफुल होतात. आता आपण समजा स्वतःला समजा मला असं वाटते की मी त्या 5% मधल्या लोकांपैकी असायला पाहिजे, तर माझ्यामध्ये काय असायला पाहिजे. वन थिंग इज दॅट की 5 लोकांमध्ये स्पेशल काय होतं, 5 लोकांमध्ये स्पेशल हे होतं की हे लोक नाही का नेहमी आपलं टार्गेट आपल्या फोकसकडे नेहमी फोकस राखते. ते रिटन ऑन युअर बुक, नोटबुक किंवा कशामध्ये ते लिहित होते, ते अंडरस्टँड करतोय, ते एव्हरी टाइम नाही का ते आपल्या प्रॅक्टिकल बद्दल विचार करत होते, थेरॉटिकल नॉलेज बद्दल विचार करत होते, आपल्या गोल टार्गेट बद्दल विचार करत होते, आणि त्याच्या अराउंड त्याला अप्रोच करण्याचा प्रयत्न करत होते एव्हरी टाइम. या अँड दॅट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग की तुम्ही तुमच्या टार्गेटला नेहमी अप्रोच करण्याचा प्रयत्न करा, कारण हेच रिअली इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तसं हे 5 लोक आहे हे नेहमी आपल्या टार्गेटला अप्रोच करत होते. जे 95 लोक आहेत ते पण टार्गेटला अप्रोच करत होते, बट ते बहुत ही खूप छोट्या वेळी करत होते. म्हणजे त्यांचं जे काही पर्स्पेक्टिव्ह होता, जे काही अप्रोच करण्याची जे इंटेन्सिटी होती ती काफी कमी होती ऍज कम्पेअर टू ते 5 लोकांपैकी. तो ते 5 लोकांची जी इंटेन्सिटी होती ती बहुत जास्त होती टार्गेटला अप्रोच करण्यासाठी, अँड दॅट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग की आपल्यामध्ये पण तीच क्वालिटी असणं गरजेचं आहे. आपण पण हे रोज आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो का याच्यासाठी करतो की आपण आपल्या टार्गेटला आपली जी इंटेन्सिटी आहे ती बरकरार असली पाहिजे, आपल्याला का पाहिजे का नाही पाहिजे आणि कशाप्रमाणे या सर्व गोष्टी करायच्या. इट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग, आणि आपण याच वेळी आपण कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे आपलं वर्क. किती बोललो रे, 17 मिनिटात धड 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 धड. आय डोंट नो, लिटरली म्हणजे आता असं वाटलं की झालं आपण फडफड बोला, आणि खूप सारे असे कन्सेप्ट होते बोलण्यासाठी, सो आज बोललो. मोस्ट ऑफ द टाइम आपल्यापाशी काही कन्सेप्ट राहत नाही बोलण्यासाठी, बट आज आपल्या भाषेचं भरभरून होतं त्यामुळे आपण बोलून राहिलोय. आणि राईट नो मी आता खूप जास्त बोलून राहिलोय. आय डोंट नो व्हाय आय एम talking really fast and talking really so much. I don't know, but I'm doing it that, and it feels really good. Yeah, whatever. थकलो पण ऍक्च्युली माझं जेवण झालं आणि त्यामुळे शादी बोलून राहिलोय. या कारण जेवण झालं आपल्यामध्ये खूप जास्त एनर्जी येते, आणि ते एनर्जी बाहेर काढण्यासाठी वी जस्ट नीड टू टॉक. और आपण खूप जास्त जेवण केल्यानंतर आपण खूप जास्त हार्ड करू शकत नाही, बट आपली माउथची जे इंटेन्सिटी असते किंवा जे बोलण्याची जे पद्धत असते किंवा जे काही सायमल्टेनियस कॉन्ट्रॅक्शन बिटवीन लिअर लिप्स अँड टंग्स इज रिअली इम्पॉर्टंट. वाय इज रिअली इम्पॉर्टंट, मी किती वेळा शब्द म्हणलाय, रिअली इम्पॉर्टंट अँड फॅक्टर, रिअली इम्पॉर्टंट फॅक्टर. इट इज आय डोंट नो माय. म्हणजे मी जर आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये काउंट ऑफ केलं ना तर मी शायद करीब 15 ते 20 हा एकच शब्द म्हणलाय, रिअली इम्पॉर्टंट फॅक्टर, रिअली इम्पॉर्टंट फॅक्टर, रिअली इम्पॉर्टंट फॅक्टर, रिअली इम्पॉर्टंट फॅक्टर. सो आता जे राईट नाव एवढंच. आजचा शुक्रवार आहे, उद्या तू गावी चाललाय का नाही, मला असं वाटतंय की मी गावी नाही जात. ओके, उद्या शनिवार आहे, उद्या सुट्टी राहील, ते इम्पॉर्टंट. पुन्हा म्हणलं मी इम्पॉर्टंट. हा ओके, दुसरी गोष्ट, उद्या शनिवार आहे, उद्या सुट्टी आहे. सो आपल्याला एक टॅटू बनवायचा होता जो की आपल्या इथे राईट हँडच्या त्या या फिंगरला, हे जे फिंगर आहे ना इथे या बाजूला, इथे आपण लिहिणार आहे युजलेस. या आणि त्याचं महत्व काय, व्हाय आर डुईंग इट दॅट, आय डोंट नो. म्हणजे मी अजूनपर्यंत जस्ट विचार केला आहे, माहित नाही मी या गोष्टीबद्दल फारसा विचार करेन का नाही. माझा ऑलरेडी एक टॅटू आहे, तो आहे माझ्या डाव्या हाताला, इथे आहे शांत सुंदर सुशील. याचं महत्व काय,
आता याचं मी महत्व फारच सांगत नाही. शांत सुशील म्हणजे काय, मला शांत राहायचं, सुंदर राहायचं, सुंदर राहायचं, ओके दॅट इज ओके. बट हा जो युजलेस मला जो आहे ना, हा जो शब्द आहे ना, हा एक बहुत जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. मी पुन्हा म्हणली इम्पॉर्टंट फॅक्टर. ओके, हा बहुत महत्वाचा आहे. आता मी इथे महत्वाचं, आता मी इम्पॉर्टंट नाही म्हणलं इथे. ओके ठीक आहे. ओके सो हा, तर मला म्हणायचं आहे की इथे मला युजलेस लिहायचं ना, ते युजलेसचा मिनिंग काय. ओके, इथे युजलेसचा मिनिंग हा आहे का मला माझ्या लाईफमध्ये अशा प्रमाणे काम करायचे जे काही ना काही प्रकारे यूज असो, म्हणजे त्याचा काही ना काहीतरी एक प्रकारे फॅक्ट असो काय, दिस इज रिअली इम्पॉर्टंट या, दॅट पर्सन इज रिअली इम्पॉर्टंट या. आणि मला माझ्या लाईफमध्ये एक प्रकारे नाही का युजफुल काम करायचे आहे, एक प्रकारे समथिंग असं काही जे एक प्रकारे लोकांना इन्फ्लुएन्स करेल किंवा लोकांना एक प्रकारे असं इन्स्पायर करेल की दॅट इज समथिंग, की असं काही काम का फक्त यांनीच केलं आहे, नो वन विल डू दॅट, अशा प्रमाणे काम करायचं आहे. माझ्या डोक्यामध्ये आहे एक गोष्ट, ती आहे वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट. बट मला असं वाटत नाही का आपण या गोष्टीला खूप त्याचं फोकस करावं. आय डोंट नो, इट्स डिपेंड ऑन द फ्युचर की आपल्याला कशा वेनी या साऱ्या गोष्टी मॅनिप्युलेट करायचं आहे. बट टिल दे युजलेस हे एक प्रकारे गाली आहे स्वतःला. कारण एव्हरी टाइम मी स्वतःला नाही का एक प्रकारे रिअलाइज करून देईन, जेव्हा पण मी माझ्या हाताकडे किंवा बोटाकडे लक्ष देईल तेव्हा मला असं रिअलाइज करेल की मी युजलेस आहे आणि हे एक प्रकारे स्वतःला गाली आहे. आणि जेव्हा आपण नाही का स्वतःला कोणीतरी गाली देते तेव्हा आपल्याला असं रिअलाइज होते की चला आपण याला दाखवून देऊ की हू एम आय या. आणि त्यामुळे आपण नाही का खूप इंथुजियास्टिक क्रिएशन येते की आपल्याला काही ना काहीतरी नवीन करायचं आहे, काही ना काहीतरी जबरदस्त करायचं आहे. आणि दॅट इज रिअली इम्पॉर्टंट फॅक्टर या. आता हे इम्पॉर्टंट फॅक्टर महत्वाचं होतं. ओके या. सो युजलेस हे शब्द याचा मिनिंग हाच आहे की आपल्याला स्वतःला काही ना काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि हे एक प्रकारे गाली आहे स्वतःला, आणि ती स्वतःला देऊन राहिलोय जेणेकरून आपण स्वतःला पुशअप करू समोर जाण्यासाठी आणि समोर काही ना काहीतरी करण्यासाठी. वन थिंग आय एम गोना टेल यू की इथे बहुत साऱ्या गोष्टी आहेत, बहुत साऱ्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहे आणि बहुत साऱ्या गोष्टी पण आहे. बट फॅक्टर हेच पडते की आपण त्या गोष्टीसाठी मेहनत किती घेतो आणि त्या गोष्टीसाठी अप्रोच कसं करतो. लोकांना असं वाटत असेल की सौरभची मेहनत हे लोकांच्या मेहनतीपेक्षा कमी आहे, बट दॅट इज नॉट. वन डे आय विल टेल यू, वन डे आय विल टेल एव्हरीवन की माझी मेहनत इज फार मच बेटर दॅन एनीवन आणि मी नॉर्मल लोकांपैकी नाही आहे. आय एम समथिंग रिअली डिफरंट या. सो दॅट इज द वन थिंग अँड दॅट इज आय एम गोना टेल यू अँड दॅट इज द 85 एपिसोड. स्ट्रेट मार्क मला पुन्हा कॉल आलाय. सो दॅट इज इट. थँक्यू.